आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। मी सौ मेघा दीपक भगत, मी अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे आणि आमचा आता 2-3 दिवसापूर्वीच नारळाचा कार्यक्रम झाला, नारळ फोडण्याचा, आणि त्याच्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे। आणि प्रचार चालू असताना जनतेमधून आम्हाला खूपच छान प्रतिसाद मिळाला, कारण की प्रचार करत असताना 2016च्या निवडणुकीची सर्वांना आठवण येत आहे। दुसरी म्हणजे कोपरगावला पण जी 2016ची निवडणूक गाजली, विजय वाडणे याच्यामध्ये निष्ठावंत निवडून आलेत, तसंच आम्हाला इथे पण विजय निश्चित आहे असं लोकांमधून प्रतिसाद मिळत आहेत। मतदारसंघात फिरत असताना लोकांची प्रतिक्रियामध्ये लोक म्हणताय की इतके दिवस आम्ही घराणेशाहीला कंटाळलो होतो आणि आता महायुतीमध्ये सुद्धा पुन्हा घराणेशाहीच सुरू झाली, तर त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे। महायुती आणि संगमनेर सेवा समिती, तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला लोकांचा प्रतिसाद काय आहे? मी पहिले तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जो आता महायुती शब्द वापरला, हा शब्दच चुकीचा आहे। महायुती लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस होती, त्यावेळेस त्याच्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, रासप असे अनेक पक्ष होते। आता जर ही युती पाहिली तर या युतीमध्ये फक्त भाजप, सेना हे दोनच पक्ष आहेत आणि हे दोन पक्ष असताना त्यांना पूर्ण 30-36 जागेवर उमेदवार देण्यात अपयश आले। ते एकूण 30 उमेदवारांपैकी फक्त 22 ठिकाणीच पक्ष चिन्हावर उमेदवार देऊ शकले, म्हणजे हा युतीचा लंगडा पॅनल आहे असं मला वाटतं। त्यामुळे इथून पुढे म्हणताना महायुती हा शब्द हा गोंडस शब्द आहे, महायुती हा गोंडस शब्द न वापरता फक्त लंगडी युती हा शब्द वापरला तरी चालेल। त्यामुळे यापुढे महायुती हा शब्द वापरू नये आणि त्यांनी सुद्धा वापरू नये। ही लंगडी युती आहे आणि या लंगडा युती समोर ही लंगडी युतीचा आज पराभव झालेला आहे आणि त्यांच्या उमेदवारांनी आज आमची अपेक्षा आहे, म्हणजे मतदारसंघातील शहरातील नागरिक बोलतात आमच्यापाशी का या खताळांच्या घरातील उमेदवाराने महायुती नाहीच आहे, ती युतीच्या उमेदवाराने, लांगड्या युतीच्या उमेदवाराने आत्ता पण थांबून घ्यावं आणि माझी मिसेस मेघाताई हिला पाठिंबा द्यावा आणि जी जाणारी इज्जत आहे ती वाचवावी, असे हे जनतेचे बोल आहेत, हे आमच्या कानावर येत आहेत। आम्ही अपक्ष उमेदवारी करतोय, पण जनतेच्या मनात आम्ही भाजपचेच आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा शिक्का असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व निष्ठावान मतदार, कार्यकर्ते हे आमच्या मागे ठामपणे उभे आहेत आणि आम्हाला ते मतदान करणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतच नाही का आम्ही अपक्ष आहोत, हे वाटत नाही। आमचं फक्त चिन्ह बदललेलं आहे, बाकी आम्ही भाजपचेच आहोत, भाजपचे होतो, आजही भाजपचे आहोत, उद्या निकालानंतर पण आम्ही भाजपचेच असणार आहोत। उद्याची होणारी निवडणूक ही आमच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक असली अशी दिसत असली तरी आम्हाला तसं आव्हान काही दिसत नाही, कारण आपण बघितलं असेल 2016 साली कोपरगावला 2 मातब्बर नेत्यांच्या विरोधात निष्ठावंत आपले कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे हे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते हे नगराध्यक्ष झाले होते आणि त्याच पद्धतीचा इतिहास हा पुन्हा संगमनेरमध्ये घडेल असा विश्वास संगमनेरमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतो। त्यामुळे किती मोठे आव्हान असले तरी आम्ही परतून लावू। आता सध्या हे जे दोन्ही समोरचे उमेदवार आहे ते दोन्ही उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले आहे आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे। आम्हाला कुठलाही वारसा नाही, राजकीय वारसा नाही, अशा घराण्यातून आम्ही आलेलो आहे आणि मतदारांना तेच अपेक्षित असतं। मतदार पैशाकडे बघत नाही, सत्तेकडे बघत नाही, सामान्य लोकांना सुद्धा मतदार निवडून देऊ शकतो
याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.